कोल्हापूर ब्लॅकमेल प्रकरण. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात एका तरुणानं सोशल मीडियाचा वापर करत एकट्या दुकट्या नाही तर तब्बल 15 पेक्षा जास्त तरुणींना आपल्या साप्यात ओढलं. प्रेम, विश्वास आणि नात्याच्या आड लपून त्याने जे केलं ते ऐकलं तर अंगावर काटा येईल. पण या प्रकरणात फक्त एकटा आरोपी नाही, त्याचा एक साथीदार अजून मोकाट फिरतोय आणि पोलिसांच्या हाती अजून किती मोठ्या रॅकेटच्या धागा लागणार हे सांगणं कठीण आहे. कोल्हापूरचं हे प्रकरण नक्की काय आहे, शाहीद संदेनं हे सगळं कसं केलं आणि हे प्रकरण किती मोठं असू शकतं हे सगळं सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोरी हे गाव. इथलाच रहिवासी असलेला 22 वर्षीय शाहीद समीर संदे हातकणंगलेच्या एका नामांकित कॉलेजमध्ये फार्मसीचं शिक्षण घेत होता. वरवर पाहता एक सामान्य कॉलेज तरुण वाटतो. त्याच्या वडिलाचं किराणा दुकान आहे. एक गाव कॉलेज हे त्याचं रोजचं आयुष्य. पण या साध्या दिसणाऱ्या तरुणाच्या फोनमध्ये दडलेली माहिती बाहेर आली तेव्हा संपूर्ण कोल्हापूर हादरलं. शाहीदच्या मामाचे गाव हातकणंगले तालुक्यातच आहे, त्यामुळे त्याचं या परिसरात वारंवार येणं जाणं होतं. याच परिचयातून त्याने अनेक मुलींशी ओळख करून घेतली आणि त्या ओळखीचं रूपांतर त्याने हळूहळू एका भयानक सापळ्यात केलं. महाराष्ट्रात याआधी नाशिकमध्ये TCS प्रकरण आणि अमरावतीच्या परतवाड्यात आयान शेख प्रकरण ताजं असतानाच कोल्हापुरात हे नवं प्रकरण समोर आलं आणि संतापाची लाट उसळली. शाहीदची पद्धत एकदम ठरलेली होती. सोशल मीडियावर मुलींशी ओळख करायची, हळूहळू मैत्री वाढवायची, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. अशा प्रकारे त्यांनी 18 ते 22 वयोगटातील अनेक मुलींशी संपर्क साधला. हुपरी गावात त्याची एक तरुणीशी ओळख झाली. ती ओळख नात्यात बदलली. त्या नात्याचा फायदा घेत त्याने तिला विविध आमिष दाखवून शिरोली, कोल्हापूर आणि परिसरात लॉजवर नेलं. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि ते सगळं व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केलं. इथेच खरा भयान खेळ सुरू झाला. एकदा व्हिडिओ हातात आला की शाहीद त्या मुलीला धमकवायचा, व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालायचा. त्या भीतीपोटी पीडित तरुणी गप्प राहायची आणि तो पुन्हा पुन्हा त्यांचा छळ करत राहायचा. पण शाहीद इथेच थांबला नाही. त्याने हुपरी येथील त्या पहिल्या तरुणीच्या माध्यमातून तिच्या 8 ते 10 मैत्रिणींपर्यंत पोहोचला. त्यांनाही त्याने हात जाळ्यात ओढलं. शिरोली, हुपरी, हातकणंगले आणि आसपासच्या गावातली अनेक तरुणी त्याच्या निशाण्यावर होत्या. या सगळ्या प्रकरणात आणखी एक नाव येतं, ते म्हणजे शाहरुख देसाई. शिरोलीतील राहणारा हा शाहरुख महावितरणमध्ये काम करतो. शाहीदनी तरुण पिढीचे व्हिडिओ या शाहरुखला पाठवले होते आणि एकदा व्हिडिओ मिळाल्यावर शाहरुखने उलट शाहीदलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्या व्हिडिओच्या जोरावर तो शाहीदकडून आपलं काम करून घेत होता. म्हणजे एकाच वेळी पीडित तरुणी या दोघांच्या विळख्यात सापडल्या होता. एक शिकारी आणि दुसरा त्याच शिकाऱ्याचा शिकार. आणि त्या दोघांमध्ये बिचाऱ्या तरुणी चिरडल्या जात होत्या. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने महिने उलटले तरी एकही मुलगी पुढे येण्यास तयार नव्हती. शाहीदचा हा काळा कारनामा अखंड सुरू राहिला. पण एका तरुणीने शेवटी हिंमत केली. तिने सकल हिंदू समाजाच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती सांगितली. हे ऐकताच कार्यकर्त्यांनी एक सापळा रचला. त्यांनी त्या पीडित तरुणीच्या फोनवरूनच शाहीदला संपर्क करायला लावला. एका निर्जन ठिकाणी त्याला बोलवलं. ठरलेल्या वेळी शाहीद तिथे आला आणि त्याला घेरण्यात आलं. कार्यकर्त्यांनी त्याचा फोन ताब्यात घेतला. तो फोन उघडला आणि जे दिसलं ते पाहून धक्का बसला. अनेक तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ त्यात भरलेले होते. त्यानंतर शाहीदला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पीडित तरुणींनी तक्रार दाखल केली. शाहीदला अटक होऊन त्याला हातकणंगले पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. कोर्टाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहीदने संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सुद्धा मागला. अनेक तरुणांशी संबंध ठेवले, त्यांचे व्हिडिओ काढले, हे त्यांना मान्य केलं. इथून पुढे कोणत्याही तरुणीच्या वाट्याला जाणार नाही असंही तो म्हणाला. पण हे माफीनाम्याचे शब्द न्यायालयाची जागा घेऊ शकत नाहीत. शाहीदच्या अटकेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात एकच संताप उसळला. मंगळवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पुलाची शिरोली परिसरात मोठं निषेध आंदोलन केलं. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाने पोलिसांना निवेदन दिलं. शाहरुख देसाईला तातडीने अटक करावी आणि या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. शाहीदचं पाणी कनेक्शन बंद करा, त्याला गावातून हद्दपार करा असे ठरावही करण्यात आले. शिरोली आणि हुपरी गाव बंदची हाक देण्यात आली आणि त्यानुसार सकाळपासून बंद पाळला गेला. मुस्लिम समाजांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि आरोपींना शिक्षा देण्याची मागणी झाली. शाहीदचे वडील समीर संदे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली. माझ्या मुलाने केलेले कृत्य निंदनीय आहे. पोलिसांनी कोणताही विचार न करता योग्य ती कारवाई करावी असे ते म्हणाले.
दरम्यान शाहरुख देसाई अजूनही फरार आहे. त्याच्याकडे 15 पेक्षा जास्त तरुणीचे व्हिडिओ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पथक पाठवले आहेत आणि डिजिटल पुरावे पुनराप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका भरोशावर चालणाऱ्या नात्याचं हत्यार बनण्याची घटना आपल्याला खूप काही सांगून जाते. या प्रकरणाला शाहरुख अजून मोकाट आहे. त्याच्याकडे असलेले व्हिडिओ कुठे आणि कसे वापरले जातील हे माहिती नाही. पोलीस तपास किती सखोल होईल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे फक्त 2 गुन्हेगाराचे प्रकरण आहे की यामागे मोठं रॅकेट आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या एका तरुणीने हिंमत दाखवली नसती तर हे प्रकरण कधीच बाहेर आलेलं नसतं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.